कवळ्या दुधाचा खरवस कसा बनवायचा ते आपण पाहूया। कवळं दूध घेतलेलं आहे मी, ते पातेल्यामध्ये आपण ओतून घेऊ। 2 लिटर दूध आहे, आपण हे असं सारखं ढवळत राहायचं। असं ढवळलं की मग त्या जास्त गुठळ्या होत नाही आणि असा खरवससुद्धा छान होतो। सारखं असं हलवत राहायचं। पहा थोडं थोडं घट्ट व्हायला लागलेलं आहे, कलर याचा चेंज झाला आहे। असं सारखं हलवत राहिलं की पातेलं खाली जळत नाही। हे पहा हो राहिलेलं आहे। परत याला असं सारखं ढवळत राहायचं। याच्यामध्ये आपण गूळ टाकून घ्यायचा। शरीराला गूळ पण चांगला आहे म्हणून शक्यतो गूळच टाकायचा। हे गोडीला पण तुमच्या आवडीनुसारच करू शकता, काहींना कमी लागतं, काहींना जास्त गोड लागतं। हे परत असं हलवत राहायचं। याच्यामध्ये विलायचीची पावडर टाकायची। परत असं एकसारखं हलवायचं। शक्यतो कवळं दूध भेटतच नाही आणि शरीराला पण आणि बऱ्याच आजारावर पण चांगलं आहे। आपल्या जर पेशी कमी झाल्या तर हे कवळं दूध खाल्लं खरवस करून तर खूप पेशी पटकन वाढतात। आपला खरवस तयार आहे। पहा कवळ्या दुधापासून खरवस कसा बनवायचा ते पाहिले आपण, तर तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू नका।